मंगलाचरण। एतसुरासुरमसिन्दवन्दिदम् दोदगायिकम् अमलम् प्रणमामि वर्धमानम् तीर्थम् धम्मसकतारम् ते पुनकीर्तयरे ततोऽवसिद्धे विशोधसभावे समणेयनानदङ्कण चरित तव विर्यायारे ते सौवे समगं पत्तेगमेव पत्तेगम् वन्दामि यवर्तन्ते अरहन्ते मानुषे चित्ते इच्छा अरहन्तानं सिद्धानं तनमगणराणम् अजावयवगाणम् तावनं चैव संवेदिम् एतिं विशोधदन्तनं नालपाणातमं समाश्रित्य उवसम्पयामि सम्मं यत्तो निर्वाणसम्पत्ति। गाथा नंबर 6। गाथा पाठ। संपज्जनिवाणम् देवासुरमनुयराय विवेदिम् जीवस्तचरितादो दन्तननालपाणादो। आचार्य कुंद भगवान विरचित प्रवचन था ज्ञान तत्व प्रज्ञापन अधिकार। या ज्ञान तत्व प्रज्ञापन अधिकारात कुंद भगवान प्रत्येक जीवाचा स्वभाव केवळ ज्ञान मात्र आहे, तो संपूर्ण पदार्थाला युगपत जाणण्याची शक्ती अशा स्वभावाला जीवाचा जीव आहे, त्याची ओळख करून देत आहे। पहिल्या गाथेमध्ये मंगलाचरण रूपाने तीर्थंकर गंधर्व सर्व क्षेत्रातले आर्यंत तीर्थंकर पंचपरमेष्ठी आदी सर्वाला नमस्कार केलेला आहे। तर त्यानंतर जे शेवटच्या 5व्या गाथेमध्ये निर्वाण संपत्ती, मग त्याला घेऊन आता या ठिकाणी आचार्यांनी सांगितलं की या गाथेला शीर्षक देतात अव्ययी कुंद आचार्य देव। वीतराग चारित्रिष्ट फलवाला है, इसलिए उसकी उपादेयता और सराग चारित्र अनिष्ट फल वाला है, इसलिए उसकी हेयता विवेचन करते हैं। मग चारित्र आहे, चारित्र 2 प्रकारचा आहे, एक वीतराग चारित्र आणि एक सराग चारित्र। त्यामध्ये वीतराग चारित्र जे आहे ते जीवाला इष्ट फळाची प्राप्ती करून देतं, जे मोक्ष प्राप्त करून देतो, म्हणून तो उपादेय आहे, साक्षात। आणि जे सराग चारित्र आहे, वीतराग चारित्र म्हणजे शुद्ध भाव आणि सराग चारित्र म्हणजे शुभ भाव। मग असं सराग चारित्र जे आहे ते अनेक फळ देणार आहे। मग अनिष्ट फळचा अर्थ या ठिकाणी नरक तिरेंच्या गती ज्ञात नाही,
अनिष्ट फळ याचा अर्थ देव मनुष्य गतीमध्ये जीवाला त्या ठिकाणी अडकवून टाकतं, निर्वाणाची प्राप्ती होऊ देत नाही. त्या अपेक्षेने त्याला अनिष्ट फळ म्हटलेलं आहे. आणि जे अनिष्ट आहे, जीवाला संसारामध्ये अडकवून टाकतं, ते हेयच आहे, उपादेय नाही. असं समारोपाने रहित ज्ञान करा, श्रद्धान करा आणि चारित्र करा. मग या गाथेमध्ये आचार्यांनी एका जीवाच्या वीतराग आणि सराग चारित्र याच्या अपेक्षेनेही कथन केलेलं आहे आणि नाना जीवाच्या अपेक्षेने सुद्धा कथन केलेलं आहे. आणि या गाथेमध्ये आचार्यांनी दोन साध्य आहेत आणि त्या दोन साध्यासाठी दोन साधन आहेत आणि त्या दोन साधनासाठी विषय दोन प्रकारचे आहेत. म्हणून अनुमान वाक्य दोन करायचे. जीवाला वीतराग चारित्रामुळे इष्टफळाची प्राप्ती होते. मग जीव झाला पक्ष, वीतराग चारित्र झालं साधन, इष्टफळ म्हणजे निर्वाण झालं साध्य. एक अनुमान वाक्य या पद्धतीने दाखवलं. दुसरं जीवा आणि ते उपादेय आहे आणि जीवाला सराग चारित्राने अनिष्ट फळाची प्राप्ती होते, तो हे आहे. मग जीव झाला त्या ठिकाणी धर्म आणि सराग चारित्र हे झालं साधन आणि अनिष्ट फळवाला आहे हे आहे, हे प्रमिती झाली. मग या ठिकाणी आचार्य भगवंतांनी प्रमितीला साधन केलेलं आहे आणि साधन या ठिकाणी गौण आहे, अभाव नाही. पण प्रमिती जर प्राप्त होते तर प्रमिती प्राप्त होण्यासाठी विषय पाहिजेलच आणि विषय आहे तर विषयाला लक्ष करून ज्ञान पर्याय त्या विषयाला जाणते, तेव्हा प्रमिती फळ मिळत असतं. पण काही ठिकाणी आचार्य साधनाला साधन करतात, काही ठिकाणी प्रमितीला साधन करतात. म्हणजे सराग चारित्र आणि वीतराग चारित्र, प्रमिती म्हणजे उत्पन्न होणार आहे आणि त्याला या ठिकाणी साधन रूपाने घेतलेलं आहे. आणि इष्टफळ अनिष्ट फळ याला फळ घेतलेलं आहे. आणि वीतराग चारित्र हे प्रमिती आहे. काय प्रमिती आहे तेव्हा त्याचा विषय आपला तर शुद्ध आत्मा असतो. जे विषय शुद्ध आत्मा प्रामाणिक प्रत्यक्ष ज्ञानाने अनुभव आणि वीतराग चारित्र फळ प्रामाणिक परोक्ष ज्ञान साधन आणि देवगुरु शास्त्र त्याचे विषय, तेव्हा त्याला मनुष्य आणि देवाचं भव मिळते किंवा वैभव मिळतो. हे यामध्ये आचार्यांनी जे न्यायाच्या माध्यमातून गाथेला पाहायचं. आणि दुसरं फळ, प्रमिती आणि साधन दोन्ही कसे आहेत. वीतराग चारित्र इष्ट फळवला म्हणजे तिथे साधन पण विधी रूप आहे आणि साध्य पण विधी रूप आहे. आणि सराग चारित्र हे साधन आहे
आणि अनिष्ट फळ आहे हे साध्य आहे. मग साधन पण प्रतिषेध आणि साध्य पण प्रतिषेध एका अनिष्ट फळाच्या अपेक्षा, किंवा साधन पण विधिरूप आणि साध्य पण विधिरूप आहे. मग याप्रमाणे दोन्ही जाणवणं सराग चारित्राला आणि फळंतला हे म्हणून सांगितलं. हे म्हणजे ते प्राप्त करण्यायोग्य पर्यायामध्ये साध्य करण्यायोग्य नाही. आणि वित्राग चारित्र उपादेय असल्यामुळे ते साध्य करण्यासाठी उपादेय आहे. मग अशा प्रकारे आचार्याने सराग चारित्र आणि वित्राग चारित्रामध्ये उपादेय आणि हेयपणा दाखवलेला आहे. गाथा नंबर 6. जीव को दर्शन ज्ञान प्रधान चारित्र से देवेंद्र असुरेंद्र और नरेंद्र के वैभव के साथ निर्वाण प्राप्त होता है. मग जीवाला दर्शन ज्ञान प्रधान आणि चारित्र याच्यामुळे देवेंद्र असुरेंद्र नरेंद्रने याचं वैभव प्राप्त होऊन निर्वाणाची प्राप्ती होते. म्हणून जीव को सराग चारित्र से देवेंद्र इत्यादि के वैभव की और वित्राग चारित्र से निर्वाण की प्राप्ति होती है. मग जीवाला दर्शन ज्ञान चारित्र प्रधान याच्याद्वारे काय होतं, वित्रागाची प्राप्ती होऊन निर्वाण होतो. आणि जीवाला सराग चारित्राच्या द्वारे देवेंद्र असुरेंद्र नरेंद्र यांचं वैभव प्राप्त होतं. असे या गाथेमधून अर्थ वेगळा वेगळा काढायचा. मग शब्दार्थ केला तर का होऊन जाईल, दर्शन ज्ञान प्रधान चारित्राने जे रत्नत्रयाने देवेंद्र मनुष्य असुरेंद्र आणि नरेंद्र यांचं वैभव मिळतं. तर मग का होऊन जाईल, जो सम्यक दर्शन ज्ञान चारित्र मोक्ष मार्ग त्याला संसार मांडण्याचा प्रसंग आपत्ती येईल. गाथेमधून असे दोन हेतू दोन साध्य त्याच्यासाठी त्याला त्या ठिकाणी अनुमान वाक्यामध्ये बसवलं तर बराबर सिद्ध होतं. ना तर असं सांगितलं तर उलट झालं. म्हणजे रत्नत्रय मोक्ष मार्ग पण आणि रत्नत्रय संसार मार्ग पण आहे अशी त्या ठिकाणी आपत्ती येईल. म्हणून त्या ठिकाणी अशा पद्धतीने आपणाला जीव आचार्य सराग चारित्रातून वित्राग चारित्राला प्राप्त होण्याची प्रेरणा देतात एका अपेक्षेने, आणि दुसऱ्या अपेक्षेने वित्राग सराग चारित्र प्राप्त होतं तर आपल्या प्रत्यक्ष आणि परोक्ष ज्ञानाच्या द्वारे त्याची उपलब्धी होते. आणि त्यासाठी आपला कारण परमात्मा आणि पंचपरमेष्ठी आदी हे विषय आहेत. पंचेंद्रियाच्या विषयाला लक्ष करून कधीही सराग चारित्राची उत्पत्ती होत नाही. सराग चारित्राचं दुसरं नाव आहे शुभ भाव, शुभोपयोग, शुभ परिणाम. मग त्या शुभभाव शुभोपयोगाच्या शुभ परिणामाच्या वेळेला देवगुरु शास्त्र, 6 द्रव्य, 7 तत्व, 9 पदार्थ, गुणस्थान, मार्गणास्थान, जीव समाज, 4 गती, जेवढी द्वादशाल गिरवाणीमध्ये वस्तुतत्व सांगितलेलं आहे ते जे जे विषय असतील त्यामुळे जीवाला सराग चारित्रामुळे आणि त्या सराग चारित्रासमोर जे सम्यक दर्शन आहे, सम्यक दर्शन सहित सराग चारित्राच्या द्वारे विशिष्ट सातीचे पुण्याचा बंध होतो. आणि त्या सातीचे पुण्याच्या बंधामुळे
जीव इंद्रप्रदाला प्राप्त होतो. मग इंद्रप्रदाला प्राप्त झाल्यानंतर वैभवाची प्राप्ती होते. म्हणजे सम्यक जन्मेल तर कधीही दरिद्री गरीब म्हणून जन्मत नाही. मिथ्यात्वासहित जन्मून पूर्वीच्या पाप कर्माचा उदय तीव्र असेल आणि नंतर सम्यक दर्शन प्राप्त झालं, पण पाप कर्माचा उदयचा स्थिती जास्त आहे, तर त्याला धन संपत्ती आधी प्राप्त होणार नाही. यावा जो मिथ्यात्वात येऊन नंतर सम्यक दर्शन प्राप्त केलं आणि जो सम्यक दर्शन सहित शुद्ध आत्मानुभूती सहित आला, त्याला त्या ठिकाणी वैभवाची प्राप्ती होते. आणि मग जोपर्यंत चारित्र मोहण्याचा अप्रत्याख्यानादी कषायाचा उदय आहे, तोपर्यंत जीव ग्रस्त अवस्थेमध्ये राहून त्या पुण्याच्या परिणामाच्या जरी बांधलेले कर्म त्याची फलदान शक्ती जेव्हा मिळते, तेव्हा तो काय करतो, त्या 5 इंद्रियांच्या विषयाला भोगतो आणि पुढे मुनी दीक्षा धारण करतो आणि मुनी दीक्षा धारण करून निर्वाणाला प्राप्त होतो. हे सांगितलं. यामध्ये पूर्वचर हेतू पण सांगितला. निर्वाणाला प्राप्त, निर्वाण हे साध्य आहे, तर त्याचा पूर्वचर हेतू स्तरागरूप परिणाम आहेत स्थूल रूपाने. मग अशा प्रकारे तिथे चारित्र्याला प्रमितीला साधन केलं आणि अनपेक्षित रूपाने आपण त्याचमध्ये न्यायाच्या माध्यमातून तिकडून पाहायचं. टीका दर्शन ज्ञान प्रधान चारित्र से यदि वह चारित्र वितराग हो तो मोक्ष प्राप्त होता है. जे रत्नत्रयाने सहित त्यापैकी वितराग चारित्र असेल मोक्ष प्राप्त होतो. जे श्रेणी आरूढ असेल तर मोक्ष प्राप्त करतो. और उससे ही यदि वह सराग हो तो देवेंद्र असुरेंद्र नरेंद्र के वैभव क्लेश रूपी बंध की प्राप्ति होती है. मग त्या जीवापाशी वितराग चारित्र नाही, सराग चारित्र आहे, शुभ भाव आहे, पुण्य परिणाम आहे, शुभोपयोग आहे. आणि मग त्याला तो जीव तत्व मोक्षगामी नाही, पण सम्यक दर्शन सहित असणारा सराग चारित्राचा परिणाम त्या जीवाला सातीशे पुण्य बांधून इंद्रपदाची प्राप्ती करून देतो. त्यामुळे वैभव क्लेशरूप बंध को प्राप्त होत आहे. मग त्या मिळालेल्या वैभवाला तो जीव भोगतो. मग वैभव प्राप्त झालं पुण्याने, पुण्याची सामग्री मिळाली, 5 इंद्रिय मन शरीर आदी सगळे सुदृढ मिळाले आणि इंद्रियाचे विषय पण सुलभ आहेत. मग ते असताना तो जीव पंचेंद्रियाच्या विषयाला जेव्हा भोगतो, त्याला तिथे कसं आहे, संक्लेश रूप परिणाम आहेत. पण पंचेंद्रियाच्या विषयाला लक्ष करून संक्लेश परिणाम होतात. मग त्या संक्लेश रूप परिणामाने काय होतं, बंधाला प्राप्त होतो. जे संसारात परिभ्रमण करतो, जोपर्यंत बंध आहे तोपर्यंत. इसलिए मुमुक्षों को इष्ट फल वाला होने से वितराग चारित्र ग्रहण करने योग्य है, उपादेय है.
मग याप्रमाणे संपूर्ण दुःखापासून मुक्त होण्यासाठी, निर्वाणाची प्राप्ती करण्यासाठी, मुमुक्ष म्हणजे ज्यांना मोक्ष प्राप्त करण्याची इच्छा आहे अशा जीवाला चारित्र ग्रहण करणे योग्य आहे. जे मुनी व्हा असं इथे कुंद भगवंताने सांगितलं, किंवा शुद्ध आत्मानुभव रूपाने परिणमन करा. ग्रहण करणे योग्य है. आदेश दिला, उपदेश नाही. ग्रहण करा. आणि जोपर्यंत मुनी दीक्षा धारण करत नाही, वितराग चारित्राला प्राप्त होत नाही, तोपर्यंत निर्वाणाची प्राप्ती होणार नाही. मोक्ष मार्ग असेल पण निर्वाण मिळणार नाही, म्हणून तो उपादेय आहे. आणि अनिष्ट फळवाला असल्यामुळे सराग चारित्र त्यागणे हे आहे. त्या सराग चारित्राच्यामुळे पुण्य मिळतं, पुण्यामुळे वैभव मिळतं, त्या पुण्याच्या वैभवाला भोगतो आणि परत एक दोन भोग चांगले मिळतात आणि तिथून परत पाप बंद जास्त करतो पंचेंद्रियांच्या विषयाला भोगून. आणि सम्यक दर्शन नसेल तर मग पुढे नरक किरींच्या गतीमध्ये अनंत कालापर्यंत भटकतो. एक मिथ्या वृत्तीच्या अपेक्षा. जो कोणी जीव ग्रहस्थ अवस्थेचा सम्यक दर्शन आहे, सराग चारित्र आहे, शुभ भावने परिणत आहे, आणि तो जीव नंतर काय करतो, मुनी अवस्था धारण करतो. एक सराग चारित्रवाले जीव, एक वितराग चारित्रवाले जीव. इकडून जर पाहिलं गाथेला तर नाना जीवाच्या अपेक्षेने ही गाथा दाखवली. वितराग चारित्राला धारण करणारे जीव आणि सराग चारित्राला धारण करणारे जीव. आणि एकाच जीवाच्या अपेक्षेने पाहिलं तर पूर्वी सराग चारित्र होता, नंतर मुनी झाला तर वितराग चारित्र झाला. असं एका जीवाच्या अपेक्षेने आणि नाना जीवाच्या अपेक्षेने संग्रह नाही आणि व्यवहार नाही, या पद्धतीने सुद्धा जाऊ शकतो. एवंभूत ने सुद्धा दाखवू शकतो, वर्तमान नैगमने सुद्धा दाखवू शकतो. म्हणजे जेवढ्या पद्धतीने पाहिजे तेवढ्या पद्धतीने आपण त्याच्यातून अर्थ गाथेमध्ये काढू शकतो. अशी समयसार मध्ये गाथा आहे ना सर, 130, 131, 30-31 गाथा. 30-31 गाथा का? स्वर्गातून मनुष्य देव स्वर्गात जातो, स्वर्गातून जीर्ण चूर्ण समजलेला सोडून पंचमहाविद्य क्षेत्रामध्ये जातो. मग जन्मला मग परत तिथे देवगतीमध्ये भोगतो, नाही असं नाही. पण मग मरण्याच्या परत सम्यक असे येतो, कारण त्या ठिकाणी संयमच नाही ना देवगतीमध्ये. देव आणि नरक गतीमध्ये हमेशा अप्रत्याख्यानावनी कशाचा उदयच आहे. तिथे प्रत्याख्यान होत नाही. पण देवगतीमध्ये जो कोणी जीव अवृत्ती असो, देशवृत्ती असो, महावृत्ती असो, तो सम्यक्तसहित गेला. मग सम्यक्तसहित जाऊन तिथे देवगतीमध्ये पहिले 4च गुणस्थान आहे. 5व्या गुणस्थानच्या वरच्या गुणस्थानाचा अभाव आहे. मग 2 अनेक कारण सांगितले अनेक ग्रंथात. एक कारण सांगितले की अप्रत्याख्यानावरणीय कर्माचा चारित्र होण्याचा उदय असल्यामुळे आगम भाषेने. दुसरं सांगितलं की ती गतीच अशी आहे, त्या गतीमध्ये संयम धारण करू शकत नाही. जीवाच्या परिणामाच्या अपेक्षेने सांगितलं. तिसरं सांगितलं
वैक्रिक शरीरामध्ये संयम धारण करता येतच नाही. येत नाही. म्हणजे असे अनेक ग्रंथामध्ये आचार्यांनी अनेक ठिकाणी असे अनेक कारण वेगळे वेगळे दिले. याच्यामध्ये जे पहिल्यांदा सांगितले दर्शन ज्ञान प्रदान चारित्र्याने जीवाला, म्हणजे जेव्हा हे ज्ञान दर्शन हे ज्ञान प्रदान चारित्र आहे, पण तिथे वितराग चारित्र असलं तरच मोक्ष प्राप्त होतो. मग जिथे दर्शन ज्ञान विषय चारित्र प्रधान साधन आहे, नाही, जिथे दर्शन ज्ञान चारित्र प्रधान आहे, अभेद रत्नत्रय परिणती आहे, तर तिथे निमाने वितराग चारित्र आहेच. आहेच आहे का नाही असा संशय नाही. आहेच. ही म्हणतात, ही म्हणत नाही. आणि मग इथे सांगताना की म्हणून सम्यक दर्शन सहित पुण्यबल मानला देवगतीमध्ये गेला, आणि मग त्या देवगतीमध्ये नरकगतीमध्ये अशी अनेक कारण सांगितली. कसल्या परम अवतारिक शरीर आहे, कोणता अप्रत्याख्यानाचा उदय आहे, भाव होत नाही ती नाही. पण इथे जे फोडलं ना, तिथे ज्ञान दर्शन प्रधान चारित्र्याने जीवाला देवेंद्र सुरेंद्र आणि वैभवासह निर्वाण प्राप्त होते. मग टीकेमध्ये ते दिलेलं आहे ना त्यांनी, वितराग चारित्र असेल तर मोक्ष आणि सराग चारित्र असेल तर देव. म्हणून मग तिथे करताना काय करायचं आहे, जीवाला दर्शन ज्ञान चारित्र प्रधानाने काय होतं, वितराग चारित्राची प्राप्ती व निर्वाण होतो. आणि जीवाला सराग चारित्राच्या द्वारे देवेंद्र मनुष्य असुरेंद्र नरेंद्राचं वैभव प्राप्त होतं. पण चारित्राची सरागता असेल, पण तिथे दर्शन ज्ञानची प्रधानता पण पाहिजे का मग सर तिथे? आता जिथे एक दोन सांगितलं, देवगतीमध्ये उत्पन्न होण्यासाठी सम्यक दर्शन पाहिजे असा नियम आहे का? नाही ना. नाही. हा, मग सम्यक दर्शनच असेल तर देवगतीमध्ये उत्पन्न होतो असं जर मानलं, मग अन्य मतावलंबी जीव आहेत का नाही, ते पण स्वर्गामध्ये जन्मतात का नाही? हो. त्यांच्यापाशी कुठे सम्यक दर्शन आहे? नाही ना, त्यांच्यापाशी नाही. तेच तर मग सम्यक दर्शन पण नाही, ज्ञान पण नाही, कशाच्या चौकडीचा अभाव पण नाही. मग तिथे सराग चारित्रच, फक्त सराग चारित्र म्हणजे मग तिथे काय म्हणजे? आता इथे सराग चारित्र घेताना सम्यक दृष्टी सहित जीवाची चर्चा आहे. सम्यक दृष्टी सहित जीवाची चर्चा आहे, म्हणजे मिथ्या दृष्टीची इथे चर्चा नाही. मिथ्या दृष्टीची चर्चा नाही. पण सराग चारित्र असेल तर देवेंद्राचं वैभव आणि मिळतं. पण वितराग चारित्र असते, जर चारित्र वितराग सहित चारित्र असलं तर मग निर्वाणाची प्राप्ती होते. 6व्या 7व्या गुणस्थानामध्ये आहेत राज. मग 6व्या 7व्या गुणस्थानामध्ये वितराग चारित्र आणि सराग चारित्र आहे का नाही? हो आहे. मग तेच मुनिराज 6व्या 7व्या गुणस्थानामध्ये हजारो वेळा परिवर्तन करतात. सराग वितराग चारित्र आहे का नाही? आहे. मग 8व्या गुणस्थानावरती आरूढ झाले. आता कोणते चारित्र आहे? वितराग चारित्रच आहे. बुद्धिपूर्वक वितराग चारित्र आहे, अबुद्धिपूर्वक सराग चारित्र आहे. असू शकते. आहे म्हणजे संशय आहे. कारण का की त्या जीवाला अबुद्धिपूर्वक कक्षामध्ये पूर्वीचे पहिले दुसरे शुक्ल ज्ञान होतं का नाही? पहिल्या दुसऱ्या शुक्ल ज्ञानाचा विषय शुद्ध आत्मा आहे का? नाही. मग एकाच ज्ञानाच्या श्रुत ज्ञानाच्या एकाच ज्ञानाच्या पर्यायामध्ये पर्याय एक आहे, विषय दोन आहे, आणि अविभाग प्रतिछेदाची रचना दोन आहे. दोन धारा. मग अबुद्धिपूर्वक कक्षा आणि बुद्धिपूर्वक आता भेद न करता आगम काय सांगतं? 8व्या गुणस्थानापासून पुढचे सगळे शुद्ध उपयोगी आहेत अभेद रूपाने. मग त्याला जर भेद केला अध्यात्माच्या अपेक्षेने, मग तो बुद्धिपूर्वक आणि अबुद्धिपूर्वक असे दोन भेद सांगतो. मग 292 नंबर जयसिंग आचार्यांची गाथा बघा.
महाराजांनी न्यायदीपिकेच्या पहिल्या शेवटी संग्रहामध्ये पण दिले आणि 292 नंबर गाथा जयचिनाच्यात दिलेले आहे. तिथे बुद्धिपूर्वक अबुद्धिपूर्वक दिलेला आहे. सर सांगितले बरेच वेळा, तुम्ही पण सांगताय ना. पण आगम काय करतं, दोन्हीला अभेद करून सांगतं आणि न्याय अध्यात्म त्याच्यात भेद करतो. भेद करतो. म्हणून मग तिथे सराग चारित्र असताना सुद्धा त्याला वितराग संज्ञा दिली. आणि दुसरं 10व्या गुणस्थानापर्यंत कषाय आहे, म्हणून तोपर्यंत तो वितराग नाही. एक अपेक्षाने आणि एक अपेक्षेने मुनी आहेत 3 कशाच्या चौकडीच्या अभावामध्ये उपशम चिन्हावर चढलेला आहे, चपक चिन्हावर चढलेला आहे. म्हणून तिथे चारित्र आहे. 8व्या 9व्या गुणस्थानामध्ये वितरागता वाढत चालली म्हणून आहे. आणि पुढे सांगणार की 10व्या गुणस्थानाचं नाव उपशांत मोह आहे. उपशांत. आणि 11व्या गुणस्थानाचं नाव सूक्ष्म लोभ. 10व्या गुणस्थानाचं नाव, 11व्या गुणस्थानाचं नाव उपशांत मोह, 12व्याचं खेळमोह. चिन्मोह. मग इथे चारित्र आहे. त्याच्यामध्ये मग वितराग छद्मस्त कर्णाला सांगताना म्हणतो वितराग छद्मस्त उपशम चिन्ही चढणारा जीव. उपशामक. वितराग छद्मस्त उपशामक. वितराग छद्मस्त शपक. मग त्यांना वितराग म्हटलं. उपशांत कषाय, वितराग आणि छद्मस्त. मग ज्यांचे कषाय दबलेले आहेत तो उपशांत. उपशांत तर कशात दबलेले आहेत, मग उपशांत आहे. मग अशा पद्धतीने ते काय केलं त्या ठिकाणी. मग छद्मस्त. मग छद्मस्त काय आहे, आणि ज्ञानावण दर्शवण कर्माचा उदय आहे म्हणून छद्मस्त आहे. मग 13व्या गुणस्थानामध्ये वितराग सर्वज्ञ होतो. मग उपशामक. उपशामक अर्थ वेगळा. त्या ठिकाणी कषाय आहे. मग त्या प्रत्येक गुणस्थानामध्ये जे पद दिले त्या प्रत्येक पदाचं काय करतात, मग उपशांत का म्हणलं, शपथ का म्हणलं, वितराग का म्हणलं, छद्मस्त का म्हणलं. मग चारित्रामध्ये वितरागता म्हणतो वितराग आहे. सौक्षम ज्ञानी म्हणून छद्मस्त आहे. मग अशा प्रत्येक पदाच्या वागवत स्थानामध्ये प्रत्येक पदामध्ये मग उपशाम काय म्हणजे उपशम झाला, छपक नाही तर छपक. मग उपशामक छपक. शपक म्हणजे क्षय करत चालला ना. छपक करणारा. हो, म्हणजे क्षय करत चालला ना. आणि छद्मस्त आणि केवळ ज्ञानावण दर्शन कर्माचा उदय आहे. आणि आता तिथे कषायाचा उदय नाही. कषाय उपशम किंवा नष्ट होतात म्हणून वितराग आहे. म्हणजे 11व्या गुणस्थानापासून तिथे वितराग संज्ञा प्राप्त होते. कषायाचा ज्या ठिकाणी अभाव झाला, उपशम झाले, क्षय झाला, तर मग 10वा 11वा आणि 12वाला त्या 3 गुणस्थानाला वितराग केलं जातं. आणि जो सम्यक दृष्टी आहे, सम्यक दृष्टीला आयुबंधाच्या वेळेला सम्यक दर्शन असते तर तो देवगतीमध्ये जातो. मग जो सम्यक दृष्टी सम्यक दर्शन सहित आयुबंध तर देवगतीला जातो. मग सम्यक दर्शनामुळे त्याला देवगतीचा बंध पडला नाही. सम्यकता सहित असणार सराग चारित्राचे परिणाम त्याच्यामुळे देवगतीला गेला. नंतर का होऊन जाईल. मग सम्यक दर्शन ज्ञान चारित्राला तुम्ही मोक्ष मार्ग मानता आणि सम्यक दर्शन त्याला तुम्ही
बंधाचं पण कारण मानतात. राजवाक्यामध्ये प्रश्न मांडला, तुम्ही देवगतीच्या बंधाचं कारण करायला सम्यक्त म्हटला आणि मग सम्यक तो देवगतीच्या बंधाचं कारण सांगता आणि तिथे मोक्ष मार्गाचं अबंधाचं कारण सांगता. मग काय म्हणजे लक्ष आणि अलक्ष दोन्ही मध्ये गेल्यामुळे अतिव्याप्ती दोष येतो. मग या पद्धतीने त्या ठिकाणी काय केले आचार्य, स्पष्टीकरण अनेक प्रकारे तिथे केलं. मग तेव्हा काय सांगितलं, सम्यक दर्शन ज्ञान चारित्र हा मोक्ष मार्गच आहे. एवकार लावला, ही लावला. सम्यक दर्शन बंधरूप नाही. मग त्या सम्यक दर्शन सहित त्याचे चराग परिणाम चारित्राचा शुभ भाव, त्याच्यामुळे देवगती मिळालेल्या सम्यक दर्शनामुळे देवगती मिळालेली नाही. असं आचार्य काय करते त्या ठिकाणी स्पष्टीकरण केलं. पण सांगितलं आचार्याने, स्वर्गामध्ये जाण्यासाठी तुम्हाला शुभ भाव पाहिजेल, पुण्यबंध पाहिजेल. पुण्यबंध शुभ भावानेच होतो. मग सम्यक दृष्टी असो मिथ्या दृष्टी असो, शुभ भावाने लेश्य आणि कशाची मंदता, शुभ भाव यामुळे देवगती मिळते. मग मिथ्या दृष्टीच्या शुभ भावाने एक सामान्य पहिले कथन, मग विशेष कथन मिथ्या दृष्टीच्या शुभ भावाने सरागत परिणामाने नवव्या ग्रहिकेपर्यंत जाता येतं. आणि सम्यक दृष्टीच्या वित्रागभावाने उच्चम श्रेणी चढणारा जीव सर्वार्थ सिद्धीपर्यंत जातो. म्हणजे 9 अणुदेश आणि 5 अणुत्तरामध्ये तिथे उत्पन्न होतो. मग ते सम्यक दर्शन सहित तरागत चारित्रवाले जीव 9व्या ग्रहिकेत आणि 5 अणुत्तरामध्ये जन्मतात. म्हणजे सामान्य कथन परत मिथ्या दृष्टी सम्यक दृष्टीचे उत्पत्तीच्या अपेक्षेने अनेक भेटात आले. आणि हे तुम्हाला काय झालं, तुम्ही सर्वार्थ सिद्धी वाचले की नाही? हो, वाचलेली आहे सर. पूर्ण झाली का? हो, पूर्ण झाली सर. तिथे काही ना सत्संख्या क्षेत्र पर्सन काल अंतरावर अल्पभूत सांगितले नाही. हो सर. त्या सूत्रामध्ये हे सगळं स्पष्टीकरण केलेलं आहे. त्याच्यामध्ये खूप सत्संख्य क्षेत्र स्पर्शन कालांतर आणि पुढचं पण एक 6वं 7वं 8वं निर्देश स्वामित्व साधना तिथे विधानता. मग म्हणून या ठिकाणी सराग चारित्र उपादाने वितराग चारित्र हे आहे. मग हे कोणत्या अपेक्षेने? प्राप्त करण्याच्या अपेक्षेने उपादाने हे आहे. आणि पर्यायामध्ये प्राप्त करण्याच्या अपेक्षेने उपादे आहे. आणि साक्षात उपादे शुद्ध कारण परमात्मा आहे. या शुद्ध कारण परमात्म्याला परोक्ष रूपाने विचार करतो, सविकल्प चिंतन करतो तर सराग चारित्र आहे. आणि त्या शुद्ध आत्म्याला प्रामाणिक प्रत्यक्ष ज्ञानाने जाणतो तर तिथे वितराग चारित्र आहे. म्हणून प्राप्त करण्यायोग्य उपादेय, आश्रय करण्यायोग्य उपादेय याची चर्चा प्रत्येक ठिकाणी त्या पद्धतीमध्ये ते पर्यायामध्ये प्राप्त करण्याच्या अपेक्षेने उपादेयपणा सांगितला. विषयाच्या अपेक्षेने उपादेय नाही. मग त्या ठिकाणी वितराग चारित्राची जी उत्पत्ती होणार किंवा निर्वाण होणार, मग निर्वाण हे साध्य झालं, वितराग चारित्र हे साधन झालं आणि निर्वाण हे फळ झालं. नाही, निर्वाण फळ झालं, वितराग चारित्र साधन झालं. आणि संसार मोक्षाने रहित, सराग वितराग चारित्राने रहित निराग स्वरूप आत्मा विषय आहे.
निजशुद्ध. हम्म. मग विषय शुद्ध आत्माच आहे. हम्म. पण परोक्ष साधन असेल तर हा, सहा. परोक्ष साधन असेल तर सराग चारित्र आहे. सराग चारित्र आहे. आणि प्रत्यक्ष साधन असेल तर वितराग चारित्र आहे. म्हणजे फळते. हम्म. ब म्हणा, आ एक दोन म्हणा, हम्म. इंद्रिय मन, हम्म. हे दोन्ही पण त्या ठिकाणी घ्यायचं. आणि आपाचा असेल, ग अभिवृत्ती विषय असेल हम्म. तर वितराग चारित्र आहे. हम्म. जी अशा न्यायाच्या माध्यमातून याला विस्ताराने जर कथन केलं तर पुष्कळ आहे. पुष्कळ आहे. म्हणून पण इथे गफलत होते सर, हा? गफलत होते. मग व्यवस्थित समजलं ना तर वरच्या वाक्याचा अर्थ जर व्यवस्थित समजला हम्म. तर ठीक आहे, नाहीतर तिथे गफलत होऊन जाते. पण तर पहिले अनुमान वाक्य दोन तयार करायचे. हम्म. त्या दोन अनुमान वाक्याला तयार केलं तर मग कुठे गफलत होत नाही. पण लोकांना सराग चारित्र आणि वितराग चारित्र समजत नाही ना सर अजून. आता ज्यांचा अभ्यास आहे त्यांना समजतंय, ज्यांचा नाही त्यांना समजत नाही. पण मोठ्या मोठ्या लोकांना पण समजत नाही ना, ते वितराग चारित्र नाहीच म्हणतात ना. आंशिक रूपाने, आंशिक रूपाने सुद्धा नाहीये म्हणतात. तर मग तरी बहिरंगाच्या शिराच्या क्रियेला चारित्र मानतात. हम्म. ते अज्ञान आहे. अज्ञानीपती काय? अज्ञानीचे वचन जीवाला सम्यक सम्यक दर्शनाच्या उत्पत्तीला कारण पडत नाही. पण म्हणते कोल्ह्याला द्राक्षे खायला मिळाले नाही म्हणून तो दुसऱ्याला सांगतो की द्राक्षे आंबट आहेत, जाऊ नका. मग ज्यांना स्वतःला अनुभव झाला नाही ते जीव सांगतात, अनुभव होत नाही. वितराग चारित्र म्हणजे स्वशुद्ध आत्मता आहेच, पण वस्तूचं स्वरूप कसं आहे हे ज्याला समजलं आणि स्वतः जाणलं, एवढ्या तर क्रियासाठी तो म्हणजे हे करू शकतो ना. तितक्या अंशाने तर त्याच्यामध्ये वितराग चारित्र आहेच ना. आणि एक कशाचा अभाव झाला, एक कशाचा. आणि आंशिक रूपाने ज्यावेळेस चौथ्यामध्ये आंशिक, पाचव्यामध्ये जर वाढ, सहाव्याचा त्याच्यात जेवढ्या कशाचा अभाव होतो आगम भाषेने तेवढी वितरागता वाढते. आणि अध्यात्म भाषेत जेवढी वितरागता वाढते तेवढे कशाचा अभाव होतो. आगम आणि अध्यात्म दोन्ही अपेक्षेने आगम कशाचा अभाव झाला, कर्माचा अभाव झाला म्हणून वितरागता आली. अध्यात्म वितरागता आल्यामुळे त्या ठिकाणी कर्माचा अभाव झाला. दोन्ही कथन त्याच्या अपेक्षेने सत्य आहेत. बरोबर आहे सर. कोंडेकर सर आहेत का नाही, प्रमोद आहेत का नाही, हो. दोन्हीतलं कोणतं सत्य आणि कोणतं असत्य? दोन्ही सत्यच आहे. मग कथन पद्धती दोन्ही सत्य आहे. कथन पद्धती पण सत्य दोन असतं का एक असतं? एकच असतं ना सर, सत्य एकच असतं. तसं या ठिकाणी आपल्याला आचार्यांनी पर्याय प्राप्त करण्याच्या अपेक्षेची चर्चा केली. पण उपादेय हेय, माझा आत्मा काही ग्रहण करतच नाही, काही सोडतच नाही. मी ग्रहण त्याग शून्य स्वरूप आहे. मग अशा प्रकारे काय करायचं आहे? म्हणून मी तो अनुभव तर घेतलेले आहे, तर तेवढ्या वेळेला मी वितराग आहे. चारित्रामध्ये वितराग परिणती आहे. श्रद्धेमध्ये सम्यक दर्शन आहे आणि चारित्रामध्ये सम्यक चारित्र आहे. म्हणून मी सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान, सम्यक चारित्राने सहित असल्यामुळे मी मोक्ष मार्गस्थ आहे. आणि बहिरंगामध्ये काही ज्ञान असेल तर व्रत आहे आणि अंतरंगामध्ये चारित्र आहे. अजन्मासाठी काही त्याग केला तर पंचम गुणस्थान आहे. बरोबर. काही त्याग नसेल तर चौथं गुणस्थान आहे. मुनी असेल तर 6वं 7वं गुणस्थान आहे.
म्हणजे अशा प्रकारे आपल्याला काय करायचं आहे, त्याच्या माध्यमातून आपल्या परिणामाची विशुद्धती वाढवायची आहे. मग कुणाची वाढली तर पुढे गेलं तर आपल्यापेक्षा ठीक आहे म्हणायचं. तुम्ही जम्बो जेट न जावा, आम्ही मुंगीच्या चालीने येतो. पण म्हणजे काही नाही, तीर्थोपदेशका समाधी षटक मध्ये एक मनुष्य उन्हामध्ये पाय चप्पल नाही, उन्हामध्ये टोपी नाही, छत्री नाही, चालत निघालेला आहे. आणि एक व्यक्ती झाडाखाली बसलेला आहे. बसलेल्या व्यक्तीला पण चालत जायचं आहे आपल्या ठाणाला, आणि चालणाऱ्याला सुद्धा आपल्या ठाणाला जायचं आहे. पण त्यामध्ये ज्याला जायचं आहे तो झाडाखाली थांबलेला आहे, तो पोचणारच नाही. आणि जो चाललेला तो पोचणार आहे. मग तसं आठवलं आहे की आपण मुंगीच्या चालाने चाललो तर चालत आहोत, एक दिवस पोचणार. मुंगीच्या एवढीच जागा, आणि ते मुंगी पुढं पुढं जसं जाते तसं मागटला त्याचा दरवाजा बंद झाला पाहिजे. बरोबर आहे, हे तर महत्वाची गोष्ट आहे. पण अशा प्रकारे मुंगी पुढे जाते तर मागटला दरवाजा बंद होतो. तर ती मुंगी भारतातून अमेरिकेला एक दिवस जाणार आहे. भारतातून अमेरिकेला थोडा रस्ता केला मोठा, तर ती जाणारच आहे. पण तिला परत येण्यासाठी आता रस्ते बंद झाले. आपण मुंगीच्या पावलाने चाललो म्हणायचं. पण तुमच्या बाबतीत आता तर मुली बना, सूर्यकायक बना, माताजी बना. मग आम्हाला पण ते बनायचंच आहे, ती अवस्था प्राप्त करायचीच आहे. पण आता आमचा वर्तमानात थोडा पुरुषार्थ होत नाही. आपल्या अपेक्षेने पुरुषार्थ होत नाही. अध्यात्माच्या अपेक्षेने, आगम वाचेच्या अपेक्षेने अप्रत्यक्ष ज्ञानादी कशाचा उदय आहे. अंतरंग उपादान बहिरंग निमित्ताच्या सद्भावात कार्याची उत्पत्ती होते. मग आम्ही ते थांबलो याला उपादेय मानत नाही. आम्हाला पुढे जायचं आहे. म्हणजे त्या स्थानामध्ये राहून सुद्धा ध्येय पुढचं असलं पाहिजे. बरोबर. तर जीव काय करेल, विमाने पुढे जाऊ शकतो. मग हेच काय आहे, विषय साधन फळाची चर्चा आहे. आणि माझ्या सराग आणि वितराग चारित्र्याची, माझ्या साधनाची आणि माझ्या साधनाचा जो विषय आहे त्याची या ठिकाणी चर्चा आहे. मग माझी अशी चर्चा, मग जो कोणी जीव असतील सम्यक भक्ती, त्यांची पण या ठिकाणी चर्चा आहे. अशा पद्धतीने 6 नंबर गाथा आपण पाहिले. 7 नंबर गाथा नंतर परत पाहूया. पण ती लगेच संपणारी नाही, दिसती थोडी, पण त्याचं स्पष्टीकरण व्यवस्थित करायचं. लोक प्रमितीकडून करतात 7 नंबर गाथेची, त्याला आपण साधनाकडून, विषयाकडून प्रमिती दाखवायची. बरोबर आहे. म्हणून गाथा 7 नंबर गाथा महाराजांनी न्यायाची घेतलेली आहे. चित्राध्याय चारित्रम खलु धम्मो धम्मोचो समुट्टितम मोक्षो विपरिणाम. मग ते सगळ्यांनी चरणानगातून लावली, महाराजांनी साधनातून लावलेली आहे. त्याची चर्चा नंतर क्लास जेव्हा येईल त्यावेळेला आपण त्याचा दुसऱ्या क्लासच्या वेळेस चर्चा करूया. हो. विशुद्ध ज्ञान दर्शन